गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा सद्गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री सद्गुरुवे नमः। जय जय रघुवीर समर्थ श्रीराम समर्थ। सद्गुरु चरणांना नतमस्तक होऊन आपण या शुभ्र सकाळच्या वातावरणामध्ये सर्वजण उपासना करूनच श्रवणाला बसलेले आहात असं समजून आपण या निरूपणास सुरुवात करूया। मायबाप सज्जनांचे स्वागत आहे। समर्थांनी सांगितलंच आहे ना, मनुष्याच्या जीवनामध्ये सर्वात श्रेष्ठ जर कोणतं नातं असेल ना तर ते आहे आईचं आणि मुलाचं, म्हणजे आईबापाचं आणि मुलाचं। आणि दुसरं म्हणजे पती पत्नीचं असतं, म्हणजे जेव्हा मुलाचं लग्न होतं तेव्हा नवीन नातं तयार होतं, ते म्हणजे पती पत्नीचं। आणि या नात्यांमध्ये जर दुरावा निर्माण झाला ना तर मनुष्याच्या जीवनामध्ये दुःख निर्माण झाल्याशिवाय राहत नाही। एक वेळ आईबापाचं आणि मुलाचं नातं असतं ना, त्यामध्ये आईबाप कमीपणा एक वेळेला घेतात, मुलाला जे हवं आहे ना त्यापेक्षा कितीतरी जास्त देतात। पण दुसरा टप्पा मनुष्याच्या आयुष्यामध्ये येतो, तो म्हणजे पती पत्नीचं नातं। आणि या पती पत्नीच्या नात्यांची ही गाडी आहे ना ती 2 चाकांची असते। आणि ही 2 चाकं दर वेळेला योग्य दिशेने चालतात असं नाही। कधी कधी एक चाक पंक्चर होतं आणि ते एक चाक पंक्चर झालं ना मग ते दुरुस्त होईपर्यंत समोरच्या चाकाने थांबावं, नाहीतर त्यांनी जर घाई केली ना तर संशयरूपी बाण तयार होतं। आणि हा संशयरूपी बाण असतो ना मनुष्याच्या अधोगतीशिवाय दुसरं काही करतो का बरं? काहीच नाही ना। म्हणून हा संशयरूपी बाण आहे ना मनुष्याच्या जीवनामध्ये कधी यायला नको। म्हणून प्रत्येक मनुष्यानं, प्रत्येक स्त्रीनं बघा या भक्ती मार्गामध्ये यायला हवं, आपलं मन चिंतन करायला हवं। आपल्या जीवनामध्ये भगवंत नक्की आहे कुठे? जोपर्यंत तुम्ही श्रवण करत नाही, जोपर्यंत तुम्ही उपासना करत नाही तोपर्यंत तुम्हाला कळेल का बरं? कधीच कळणार नाही। मनुष्याचं आयुष्य संपतं तरीसुद्धा टेन्शन त्याचं कमी होतं का? बघा जेव्हा आपण लहान असतो ना तेव्हा स्वच्छंदी जीवन जगत असतो, कारण आपल्या डोक्यावर आपल्या आईबापाचे हात असतात ना। पण जेव्हा आपण मोठे होतो तेव्हा आपण स्वतःहून आपल्या आईबापाचे हात आहेत ना ते डोक्यावरून काढून टाकतो। पण आईबापांचं प्रेम कधी कमी होतं का? कधीच नाही ना। म्हणजेच मनुष्य जेव्हा मोठा होतो, म्हणजे जवाना अवस्थेमध्ये येतो, तेव्हा मनुष्याला पहिलं दुःख येते ते लग्नाचं। माझं लग्न कधी होईल? मला व्यवस्थित मुलगी भेटेल का? बघा भगवंत त्याचं लग्नसुद्धा करून देतो। लग्न झाल्यानंतर मला मुलं होतील का नाही? 1 वर्ष जातो, 2 वर्ष जातो, बघा म्हणजे नंतर मुलांचं टेन्शन। जर मुलगी झाली तर परत म्हणतो मला मुलगा होईल की नाही, मुलगा झाला तर परत म्हणतो मला मुलगी होईल का नाही। हे सर्व काही झालं ना परत पैशा पाण्याचं टेन्शन। म्हणजे आयुष्य आहे ना तुम्ही कितीही कमवा, पण जोपर्यंत ह्या मनाचं समाधान आहे ना ते सद्गुरूंच्या चरणामध्ये आहे। आणि हे सद्गुरू आहेत ना आपल्या समोर आहेत। आणि आपल्या समोर असताना आपण इकडे तिकडे का बरं बघायचं बरं? पण मनुष्य मात्र स्वतःकडे जे सर्वात चांगलं आहे ना ते त्याला कधीच आवडत नाही, पण दुसऱ्यांकडं पाहून त्याला ते आवडायला लागतं। म्हणजे समर्थांनी सांगितलेलं आहे ना, तुझ्या जीवनामध्ये जे आहे ना तेच अमृत तुल्य आहे, तेच चांगलं आहे, दुसरीकडे तू लक्ष देऊ नकोस। पण आपण या आज निरूपणामध्ये पाहणार आहोत की एखाद्या पती पत्नीचं नातं आहे ना ते विश्वासावर अवलंबून असतं। आयुष्यामध्ये पतीनं पत्नीला साथ द्यावी,
पत्नीनं पतीला साथ द्यावी. पण अशी 3 ठिकाणं आहेत. त्या 3 ठिकाणी आहेत ना, पतीनं पत्नीला चुकूनही एकटं सोडू नये. म्हणजे नाहीतर तुम्हाला पूर्ण जीवनभर पश्चाताप करावा लागेल. म्हणजे आजचा हा विषय आहे ना, खूपच ज्ञानवर्धक आहे, खूपच प्रेरणादायक आहे. म्हणजे की ही 3 ठिकाणी आहे ना, स्त्रीला कधीच एकटं सोडू नये. एका आपण उदाहरणाद्वारे स्पष्ट करूया. एक व्यापारी होता आणि त्याच्यासोबत बायकोसोबत त्याचा व्यापार आहे ना, तो व्यापार करण्यासाठी त्याच्या राज्यातून दुसऱ्या राज्यामध्ये चालला होता. जेव्हा ते दुसऱ्या राज्याच्या सीमेमध्ये पोचले ना, तेव्हा त्यांना तिथे काही डाकू दिसले. म्हणजे गुंडागर्दी करणेवाले. आणि त्या डाकूंनी त्या व्यापारी आणि त्याच्या बायकोकडे जे काही होतं ना, ते सर्व लुटून घेतलं. आणि अशा प्रकारे त्या व्यापाऱ्याला आणि त्याच्या बायकोला लुटून त्या गुंडांनी त्यांना पूर्णपणे भिकारी बनवलं. त्यानंतर सर्व डाकू तिथून निघून जातात. ते डाकू तर तिथून निघून गेले, परंतु तो व्यापारी आणि त्याची बायको सर्व काही लुटून गेल्यामुळं भीतीमध्ये चिंतेमध्ये पडले होते. ते विचार करू लागले की आता पुढे करायचं तरी काय. एकतर अनोळखी शहर, अशा ठिकाणी त्यांच्याकडे 1 रुपयासुद्धा नाही. अनोळखी शहरामध्ये आहे ना, पैसा सर्व काही असतो ना. तो व्यापारी त्याच्या बायकोला घेऊन त्या शहराच्या दिशेने जाऊ लागला. त्याला फक्त हीच चिंता लागली होती की आता मी व्यापार करू तर कसा करू. तो याच चिंतेमध्ये पुढे पुढे चालला होता. इतक्यात त्याला त्या शहराच्या बाहेर एक साधूची झोपडी दिसली. तो व्यापारी त्याच्या बायकोला घेऊन त्या झोपडीच्या दिशेने निघाला. जेव्हा तो त्या झोपडीजवळ पोचतो ना, तेव्हा त्याला तिथे एक साधू महाराज दिसतात, जे एका कट्ट्यावर बसून त्यांच्या शिष्यांना शिक्षा देत होते. साधूंना पाहून तो व्यापारी विचार करू लागला, मी जर या साधू महात्म्याला माझी अडचण सांगितली तर नक्कीच ते मला याच्यावर कोणता तरी मार्ग सांगतील. असा विचार करून तो व्यापारी त्या साधू महात्म्यांजवळ पोचतो आणि खूपच विनम्र स्वरानं त्या व्यापाऱ्याने त्याची सर्व अडचण त्या साधू महात्म्याला सांगितली. पुढे तो व्यापारी म्हणाला, महाराज, जर तुम्ही माझ्या पत्नीला कोणाकडे गहाण ठेवून मला काही पैसे मिळवून दिलेत तर तुमचे खूप उपकार होतील. जेव्हा साधू महात्म्यानं त्या व्यापाऱ्याचं बोलणं ऐकलं, तेव्हा त्या साधूला त्या व्यापाऱ्यावर खूपच दया आली. साधूने त्या व्यापाऱ्याला त्याच्या ओळखीच्या एका माणसाकडे पाठवलं. व्यापारी त्याच्या पत्नीला घेऊन त्या सावकाराकडे पोचतो आणि सावकाराला हात जोडून तो व्यापारी म्हणू लागला, शेठ, मला काही पैशांची गरज आहे. माझ्याकडे गहाण ठेवण्यासाठी दुसरं काहीच नाही, फक्त माझी बायकोच आहे. तुम्ही माझ्या पत्नीला गहाण ठेवा, मला काही पैसे द्या. मी त्या पैशांनी व्यापार करून लवकरच तुमचे पैसे आहेत ना, ते व्याजासहित तुम्हाला परत करेल. माझ्या बायकोला तुमच्याकडून सोडवून घेऊन जाईल. तेव्हापर्यंत माझी बायको आहे ना, तुमच्या इथे गहाण असेल. सावकारानं जेव्हा त्या व्यापाऱ्याचं हे बोलणं ऐकलं, तेव्हा तो व्यापाऱ्याला पैसे देण्यासाठी तो व्यापारी तयार झाला आणि पैशाच्या बदल्यामध्ये त्याने त्या व्यापाऱ्याच्या बायकोला त्याच्याजवळ गहाण ठेवलं. व्यापारी त्याच्या बायकोला सावकाराजवळ गहाण ठेवून त्या सावकाराजवळून कर्ज घेऊन त्याचा व्यापार करण्यासाठी पुढील मार्गाला निघाला. व्यापाऱ्याने त्या पैशातून प्राण्यांचा व्यापार सुरू केला. तो व्यापारी शेतकऱ्यांकडून शेती उपयोगी प्राण्यांना विकत घ्यायचा आणि दुसऱ्या गरजवंतांना, शेतकऱ्यांना अधिक किमतीमध्ये विकायचा. अशा प्रकारे त्या व्यापाऱ्याने त्या कर्जामधून खूपच कमी वेळामध्ये चांगल्या प्रकारे धन कमावलं. जेव्हा त्या व्यापाऱ्यानं त्या पैशातून खूप मोठ्या प्रमाणामध्ये धन कमावलं ना, तेव्हा तो 1 वर्षानंतर पुन्हा त्याच शहरामध्ये परत आला, ज्या शहरामध्ये त्याने त्याच्या बायकोला सावकाराकडे गहाण ठेवलं होतं. तो व्यापारी शहरात आल्यावर सरळ त्याच सावकाराकडे जातो आणि सावकाराकडे गेल्यावर व्यापारी म्हणाला, शेठजी, तुम्ही तुमचा हिशोब करा, तुमचे पैसे घेऊन मला माझी बायको परत करा.
व्यापाऱ्याचं हे बोलणं ऐकून तो सावकार म्हणाला, मित्रा तुला काय सांगू, मागच्या 3 महिन्यापूर्वी तुझी बायको खूपच आजारी पडली होती आणि त्याच आजारामध्ये तुझ्या पत्नीचा देहांत झाला. मी तुझ्या पत्नीचे खूप उपचार केले, चांगल्या चांगल्या वैद्यांना दाखवलं, परंतु तरीसुद्धा मी तुझ्या पत्नीला वाचवू शकलो नाही. त्या व्यापाऱ्यानं जेव्हा हे शेठचं बोलणं ऐकलं ना, तेव्हा तो खूपच नाराज झाला. त्यानंतर थोडी हिंमत एकवटून तो व्यापारी सावकाराला म्हणाला, शेठ जे झालं ना ते झालं, पण कदाचित माझ्या नशिबातच असं लिहिलं होतं. जरी माझी पत्नी माझ्यासोबत असती तरीसुद्धा आयुष्य पूर्ण झाल्यावरच तिला मरायचं होतं. जे होणार आहे ना त्याला कोणीही टाळू शकत नाही. परंतु तरीही तुम्ही तुमचे पैसे माझ्याकडून घ्या, जेणेकरून मला या गोष्टींची संतुष्टी होईल की मी माझं ऋण फेडलं आहे. मी माझं कर्ज फेडून माझ्या बायकोला गहाण ठेवण्याच्या कळंकापासून मला वाचवलं आहे. व्यापाऱ्याचं हे बोलणं ऐकून सावकार म्हणाला, नाही मित्रा, आता मी तुझ्याकडून ते पैसे कसे घेऊ शकतो बरं? जर मी तुझी अमानत तुला परत करू शकलो नसेल तर माझं कर्ज मी परत कसं घेऊ शकतो बरं? मला माझे पैसे परत घेण्याचा कोणताच अधिकार नाही. त्या व्यापाऱ्यानं सावकाराकडे त्यांचं कर्ज परत घेण्याचा खूप आग्रह केला, परंतु तो सावकार होता ना त्या व्यापाऱ्याचं काहीच ऐकत नव्हता. उदास अवस्थेमध्ये जेव्हा तो व्यापारी तिथून परत जात होता तेव्हा तो व्यापारी त्याच साधूच्या झोपडीजवळ पोचला. नेहमीप्रमाणे साधू महाराज त्यांच्या कट्ट्यावर बसून शिष्यांना शिकवत होते. तो व्यापारी सुद्धा मनाच्या शांतीसाठी तिथेच जाऊन बसला आणि त्या साधू महाराजांचं प्रवचन ऐकू लागला. साधू महाराजांनी जेव्हा त्या व्यापाऱ्याला पाहिलं तेव्हा साधू महाराजांनी त्या व्यापाऱ्याला ओळखलं आणि त्याच्या तब्येतीची चौकशी करू लागले. व्यापाऱ्यानं त्याच्या आयुष्यात गेल्या वर्षात जे काही घडलं ना ते सर्व त्या साधू महाराजांना सांगितलं. तो साधू महात्मा एक सिद्ध पुरुष होता. त्याने त्या व्यापाऱ्याला सांगितलं की तुला त्या सावकारानं फसवलेलं आहे. तुझी बायको जिवंत आहे. त्या सावकारानं तुझ्या बायकोला त्याच्या घरातच कुठेतरी लपवलेलं आहे किंवा त्यानं त्याच्या ओळखीच्या कोणाकडे तरी तिला पाठवून दिलेलं आहे. आता तू असं कर, येथील राजाजवळ जा आणि राजाजवळ जाऊन तू प्रार्थना कर की राजासाहेब, माझ्या बायकोला ते शेट करून मला परत द्या. कारण या नगराचा जो राजा आहे ना तो राजा खूप बुद्धिमान आहे. तो निश्चितच तुझ्या पत्नीला तुला मिळवून देईल. जेव्हा त्या व्यापाऱ्यानं साधू महाराजांकडून त्या राजाबद्दल ऐकलं ना तेव्हा ताबडतोब तो व्यापारी राजा चंद्रसेनच्या दरबारामध्ये गेला. दरबारात जाऊन व्यापारी राजाजवळ प्रार्थना करू लागला, महाराज, माझ्या बायकोला त्या सावकाराकडून सोडवून मला परत करा. व्यापाऱ्याचं बोलणं ऐकून चंद्रसेन राजानं त्या सावकाराला दरबारात बोलावून घेतलं आणि त्याला विचारलं, शेठा, व्यापारी जे काही म्हणत आहे ते सत्य आहे का? काही रुपयांसाठी या व्यापाऱ्यानं त्याच्या बायकोला तुझ्याजवळ गहाण ठेवलं होतं का? सावकार स्वीकार करत म्हणाला, महाराज, व्यापारी जे काही म्हणत आहे ना ते पूर्णपणे सत्य आहे. राजा पुढे म्हणाला, मग तू याच्या बायकोला परत का करत नाहीस बरं? राजाचं बोलणं ऐकून सावकार म्हणाला, कसं मी परत करू शकतो? महाराज, मी या व्यापाऱ्याला सांगितलं तर होतं की 3 महिन्यापूर्वीच त्याच्या पत्नीचा मृत्यू झाला आहे. मग अशा परिस्थितीमध्ये महाराज, मी या यमराजाजवळ जाऊन त्याच्या पत्नीला परत आणू शकत नाही. राजानं विचारलं, तुझ्याकडे काही पुरावा आहे का ज्यामुळं तुझं हे बोलणं सत्य ठरू शकेल? तेव्हा तो सावकार म्हणाला, हो महाराज, माझ्या या बोलण्याचा पुरावा तो वैद्य आहे ज्यानं याच्या पत्नीचा उपचार केला होता. ते 4 व्यक्तीसुद्धा या गोष्टीचा पुरावा देतील ज्यांनी या व्यापाऱ्याच्या पत्नीला खांदा दिला होता. सावकार हे सर्व एवढ्या आत्मविश्वासाने बोलला ना की राजाला सुद्धा त्याच्यावर विश्वास बसला. राजा त्या व्यापाऱ्याला म्हणाला, हे व्यापारी, जर तुझी बायको जिवंत असती
तर मी तुला ती नक्कीच मिळवून दिली असती. आता तर माझा सुद्धा नाईलाज आहे. अशा प्रकारे राजा चंद्रसेननं व्यापाऱ्याला समजावून परत पाठवलं. तो व्यापारी पुन्हा त्या साधूजवळ जातो आणि दरबारात राजा आणि सावकार जे काही म्हणाले ना ते सर्व त्याने साधूला सांगितले. त्यावर साधू म्हणतो, हे व्यापारी, मला दुःख आहे की राजा चंद्रसेननं आहे ना तुझ्यासोबत कोणत्याही प्रकारचा न्याय केला नाही. त्या राजानं शेठच्या बोलण्यावर तर विश्वास ठेवला, परंतु तुझ्यावर विश्वास ठेवला नाही. आता तू माझं एक म्हणणं ऐक. तू पुन्हा एकदा राजाजवळ जा आणि म्हण की फक्त 2 तासासाठी मला तुमचे साधू महात्म्याला तुमच्या राजगादीवर बसण्याचा अधिकार द्या आणि मग राजाला सांगेल की न्याय कसं केला जातो, न्याय कशाला म्हणतात. तो व्यापारी पुन्हा एकदा राजाजवळ पोचतो. जसं साधूने सांगितलं होतं तसं तो राजाला म्हणाला. राजानं जेव्हा त्या व्यापाऱ्याचं म्हणणं ऐकलं ना तेव्हा राजा व्यापाऱ्याला म्हणाला, मला 2 तासासाठी राजगादी सोडण्यात काहीच हरकत नाही. जर असं केल्यामुळे तुला न्याय मिळत असेल तर 2 तासासाठी त्या साधू महात्म्यांसाठी मी राजगादी सोडण्यासाठी तयार आहे. तू त्या महात्म्याला राजदरबारामध्ये घेऊन ये. व्यापाऱ्यानं जेव्हा राजाचं हे बोलणं ऐकलं तेव्हा तो साधू महाराजांच्या जवळ गेला आणि त्या साधू महाराजांना राजाच्या दरबारामध्ये घेऊन आला. जेव्हा साधू महाराज त्या राजदरबारामध्ये येतात ना तेव्हा राजानं त्यांचा सिंहासन साधू महाराजांना दिलं. सिंहासनावर बसल्यावर साधू महाराजांनी त्या सावकाराला दरबारामध्ये बोलावलं आणि त्याला विचारलं, हे शेठ, तुम्ही असं सांगितलं आहे की या व्यापाऱ्याच्या पत्नीचा 3 महिन्यापूर्वीच देहांत झालेला आहे. तुम्ही असं सुद्धा म्हणत आहात की तुमच्याजवळ व्यापाऱ्याच्या पत्नीच्या मृत्यूचे साक्षीदार सुद्धा आहेत. मग मला ते व्यक्तींना भेटायचं आहे. राजा बनलेल्या साधूच्या आदेशावर ते व्यक्तींना राजदरबारामध्ये हजर करण्यात आलं. सर्वात पहिले साधू महाराजांनी त्या वैद्याला बोलावलं ज्यानं व्यापाऱ्याच्या पत्नीचा इलाज केला होता. साधू महाराजांनी त्याला विचारलं, हे वैद्य, तुम्ही ज्या व्यापाऱ्याच्या पत्नीचे उपचार केले होते का? वैद्य म्हणाला, हो महात्मा, मीच या व्यापाऱ्याच्या पत्नीचे उपचार केलेले आहेत. तेव्हा साधू महाराज म्हणाले, ठीक आहे, मला एक गोष्ट सांगा, तुम्ही व्यापाऱ्याच्या पत्नीचा उपचार करण्यासाठी तुम्ही सावकाराच्या घरी जायचा का, की व्यापाऱ्याची पत्नी तुमच्या घरी यायची? तेव्हा तो वैद्य म्हणाला, शेठ, माझ्या घरी येऊन औषध घेऊन जायचे. तेव्हा साधू म्हणाले, म्हणजे तू पूर्ण आत्मविश्वासाने सांगू शकत नाही की त्या औषध तो शेठ व्यापाऱ्याच्या पत्नीला देत होता? तेव्हा तो वैद्य म्हणाला, हो महाराज, हे पूर्ण आत्मविश्वासाने तर सांगू शकत नाही की हा शेठ कोणाला औषध घेऊन जायचा, परंतु शेठ माझ्याकडून औषध घेऊन नक्की जायचा. तेव्हा साधू म्हणाले, याचा अर्थ तर असा आहे की तुम्ही रुग्णाला न पाहताच औषध देत होता. हा तर खूप मोठा अपराध आहे. तुम्ही एखाद्या रुग्णाला न पाहता औषध देत आहात. कदाचित तुम्हीच त्यांना औषध देण्याऐवजी विष दिला असेल आणि तुम्ही दिलेल्या विषामुळं व्यापाऱ्याच्या पत्नीचा मृत्यू झाला असेल. साधू महाराजांचं हे बोलणं ऐकून वैद्याचा चेहरा पूर्णपणे पडला. तो घाबरून म्हणाला, नाही राजन, असं बिलकुल होऊ शकत नाही. मी माझ्या रुग्णाला विष का बरं देईल? मी जर असं केलं ना तर माझा सर्व मानसन्मान धुळीत मिळून जाईल. तेव्हा साधू म्हणाले, तू तर आता असंच म्हणशील, परंतु तू हा केलेला सरळ सरळ अपराध आहे. याची शिक्षा म्हणून तुला 100 चाबकाचे फटके द्यावेत असा मी आदेश देत आहे. त्याचबरोबर तुझ्या तोंडाला काळीमापासून तुझी पूर्ण नगरातून धिंड काढण्यात यावी. आता हे वैद्यराज, तुम्ही विचार करा, तुम्हाला खरं बोलायचं आहे की मी सैनिकांना हे सर्व करण्याचा आदेश देऊ बरं? साधू महाराजांचं हे बोलणं ऐकून वैद्य थरथर कापू लागला. तो साधूंच्या चरणामध्ये पडला आणि म्हणाला, मला माफ करा, मला मान्य आहे, मी स्वीकार करतो
की मी शेठनं सांगितलेल्या कोणत्याही रुग्णाचा उपचार केला नाही. शेठनं मला काही मुद्रा दिल्या होत्या आणि सांगितलं होतं की जेव्हा कधी वेळ पडेल ना तेव्हा शेठच्या बाजूनं साक्ष द्यायची. माझा फक्त इतकाच अपराध आहे की मी लालचमध्ये येऊन शेठचा हा प्रस्ताव स्वीकार केला. साधू पुढे म्हणाले, काहीही झालं ना तरी तुम्ही अपराध तर केलाच आहे. तुम्ही खोटी साक्ष दिल्यामुळं मी तुम्हाला 30 चाबकाचे फटके मारण्याचा आदेश देत आहे. साधूच्या या आदेशाचा राजाच्या सैनिकांनी लगेच पालन केलं. सैनिकांनी ताबडतोब त्या वैद्याला पकडलं आणि त्याला चाबकाचे फटके ते मारू लागले. पहिला फटका लागताच वैद्य जोरामध्ये ओरडू लागला आणि म्हणू लागला, महाराज माझ्यावर दया करा. प्रत्येक फटक्यानंतर त्या वैद्याच्या तोंडातून माफीसाठी आवाज निघत होता. त्याचं हे ओरडणं सर्व राजदरबारामध्ये गोंगत होतं. वैद्यासोबत जे काही घडत आहे ना ते पाहून सावकारानं बोलवलेले आणखी 4 साक्षीदार खूपच घाबरले. आता वेळ त्या 4 साक्षीदारांची आली होती. साधू महाराज म्हणाले, तुम्ही चौघा असं म्हणत आहात की तुम्ही या व्यापाऱ्याच्या पत्नीला स्मशानामध्ये घेऊन गेला आहात का? मग तुम्ही मला हे सांगा, मृत शरीराचं जेव्हा स्नान केलं जातं आणि त्याला कफनमध्ये लपटून आरतीवर ठेवलं जातं, मग तेव्हा तुम्ही त्या स्त्रीचा मृत शरीर पाहिलं होतं का? या ऐकून ते शेठचे 4ही साक्षीदार म्हणू लागले, नाही, त्या स्त्रीचा मृत शरीर आम्ही पाहिलंच नव्हतं. शेठजीनं आम्ही येण्यापूर्वी आरती तयार केली होती. त्यानंतर आम्ही त्या आरती घेऊन स्मशानामध्ये गेलो व तिला जाळून परत आलो. तेव्हा साधू महाराज म्हणाले, मग तुम्ही हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला नाही का की त्या आरतीमध्ये कोणी मृत व्यक्ती आहे की कोणी जिवंत आहे? तुम्ही असं तर केलं नाहीत ना की तुम्ही एखाद्या जिवंत व्यक्तीला स्मशानात नेलं आणि त्याला जाळून परत आलात? हा तर खूप मोठा अपराध आहे आणि या अपराधाची शिक्षा आहे ना ती मृत्यूदंड हीच आहे. हे 4ही साक्षीदार होते ना ते वैद्याची शिक्षा पाहून आधीच खूप घाबरलेले होते. जेव्हा त्यांनी साधूला पकडून मृत्यूदंडाबद्दल ऐकलं ना तेव्हा त्यांचे हातपाय थंड पडले. त्यानंतर साधू महाराजांनी त्या सावकाराकडे पाहिलं. जेव्हा त्यांनी सावकाराकडे पाहिलं तेव्हा त्या सावकाराचा चेहरा भीतीने काळा पडला होता. साधू म्हणाले, शेठ, तुमच्या 5ही साक्षीदारांची हवा आता पूर्णपणे निघालेली आहे. आता तुम्ही मला सांगा की दुसऱ्याच्या पत्नीला जबरदस्ती तुमच्या घरात ठेवण्याबद्दल तुम्हाला कोणती शिक्षा देण्यात यावी बरं? साधूचं हे बोलणं ऐकून सावकार खूपच घाबरला. त्याच्या तोंडातून एक शब्दही निघत नव्हता. साधू म्हणाला, शेठ, यापूर्वी मी तुम्हाला 5 वर्षाची कठोर कारागृहाची शिक्षा सुनावेल. अजूनही तुमच्याकडे वेळ आहे. तुम्ही या व्यापाऱ्याच्या पत्नीला दरबारामध्ये हजर करा. शिक्षेबद्दल ऐकल्यानंतर सावकाराने ताबडतोब त्याच्या नोकरांना घरी पाठवलं. व्यापाऱ्याच्या पत्नीला राजदरबारामध्ये घेऊन येण्यास सांगितलं. साधू महाराजांनी व्यापाऱ्याच्या पत्नीला व्यापाऱ्याकडे सुपूर्द केलं आणि त्या सावकाराला 3 महिन्याची कारागृहाची शिक्षा सुनावली. खोटी साक्ष दिल्याबद्दल त्या 4ही साक्षीदारांना कठोर शिक्षा सुनावण्यात आली. हे सर्व पाहून राजा खूपच आश्चर्यचकित झाला. राजा साधू समोर हात जोडून म्हणाला, हे महात्मा, तुम्ही धन्य आहात. तुम्ही आज मला शिकवलेलं आहे की न्याय कसा केला जातो. राजाचं हे बोलणं ऐकून साधू महाराज म्हणाले, हे राजन, माझ्या या 3 गोष्टी तुम्ही नेहमी लक्षात ठेवा. समर्थांनी सुद्धा सांगितलेलं आहे ना, आयुष्यामध्ये मनुष्याने कोणाला फसवू नये. जर तुम्ही फसवलात ना तर तुम्ही सुद्धा एक दिवस फसणार आहात. म्हणजे बघा, या 3 गोष्टी कोणत्या आहेत ना त्याचं उत्तर आपल्याला आता मिळणार आहे. कधीही या 3 ठिकाणांवर तुमच्या पत्नीला कधीच एकटं सोडू नका. म्हणजे त्या साधूने सांगितलेली 3 ठिकाणं आहेत ना, ज्या ठिकाणांवर कधीही तुमच्या पत्नीला एकटं सोडू नये. पहिलं ठिकाण, जर तुमची पत्नी आजारी असेल तर अशा परिस्थितीमध्ये
तिला कधीच एकटं सोडू नका. जेव्हा कधी एखादा मनुष्य एखाद्या स्त्रीसोबत विवाह करतो ना, तेव्हा तो तिला वचन देत असतो की तुझ्या सुख दुःखामध्ये मी नेहमी तुझ्यासोबत असेल. त्यामुळं आजारपणात नेहमी तिच्या सोबतच राहा, तिची काळजी घ्या. ज्या प्रकारे पत्नी तिच्या पतीची काळजी घेत असते ना, त्याच प्रकारे पतीने सुद्धा पत्नीची काळजी घ्यायला हवी. हे तुमचं कर्तव्यच आहे ना, आणि तुमच्या सुखी जीवनाचा हा मंत्रसुद्धा आहे. आता पाहूया दुसरं ठिकाण. जर तुमची पत्नी निर्दोष असेल आणि जर कोणी तिच्यावर खोटे आरोप लावत असेल, तर अशा परिस्थितीत सुद्धा नेहमी तुम्हाला तिच्या सोबत राहायला हवं. कारण एक मुलगी आहे ना, तिच्या आईवडिलांचं घर याच आशेने सोडून येते की माझा नवरा माझ्या भावनांना समजेल आणि प्रत्येक परिस्थितीमध्ये तो माझी साथ देईल. त्यामुळं या दुनियेतील लोक तिच्यावर कोणताही चुकीचा आरोप लावत असतील, परंतु अशा परिस्थितीमध्ये तुम्हाला तुमच्या जीवनसाथीसोबत उभे राहिलं पाहिजे. अशा परिस्थितीमध्ये कधीच तिला एकटं सोडू नका. आता तिसरं ठिकाण पाहूया. जे त्या साधूने सांगितलं की कधीही चुकूनही तुमच्या पत्नीला परपुरुषाजवळ सोडू नये. मग तो कोणीही असो, तुमचा मित्र असो, तुमचा नातेवाईक असो, कोणत्याही परिस्थितीमध्ये तुमच्या पत्नीला एखाद्या परपुरुषासोबत एकटे सोडू नका. आता इथे तुमच्या मनामध्ये हा प्रश्न निर्माण झालेला असेल, आता एकटं सोडू नये म्हणजे संशय घ्यायचा का? तर अजिबात नाही. आपल्या पत्नीवर पतीचा पूर्णपणे विश्वास असायला हवा, आणि विश्वासाचं हे मूळ आहे ना, पती पत्नीच्या संसारामध्ये असेल ना, तर कधीच संसाराला गाळबोट लागत नाही. म्हणून पती पत्नीचा संसार आहे ना, तुमच्या जीवनामध्ये अनेक भांडणं होत असतील, भांड्याला भांडं लागत असेल, पण पतीनं पत्नीला, पत्नीनं पतीला कधीच सोडून जाऊ नका. कारण जीवन आहे ना, खूप सुंदर आहे. एकोप्यानं संसार करा, आईवडिलांची काळजी घ्या. जीवनामध्ये खूप सुंदरता आहे, आणि त्या सुंदरतेमध्ये जर आपण भगवंताचं नामस्मरण जर केलं ना, तर आपलं जीवन आणखी सुंदर होतं. म्हणून 2 वेळची उपासना करा, दत्तगुरूंना स्मरण करा, तुमच्या जीवनाचं कल्याणच होऊन जाईल. जय जय रघुवीर समर्थ.